वर्ग समीकरणाची मुळे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणाची मुळे कशी चेक करायची ते आपण पाहूयात। या ठिकाणी आपण पाहू शकतो, एक उदाहरणाचा वापर करून आपण पाहूयात। उदाहरण दिलेलं आहे 2x वर्ग 2x² - 7x + 6 = 0। आता या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की x = 3/2 किंवा x = -2 यापैकी कोणती उकल आहे ते। आता एकामागून एक आपण ह्या उकली चेक करणार आहोत। सर्वप्रथम आपण x = 3/2 ठेवून पाहूयात की डावी बाजू किती येते। आता पहिल्यांदा आपण समीकरण लिहून घेतलं, बरोबरचं चिन्ह लिहून घेतलं। त्यापुढे ज्या ठिकाणी x असेल, जसे की इथे x² आहे, त्या ठिकाणी 3/2 आला। ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 3/2 ठेवा। त्यानंतर आता इथे त्याचा वर्ग आहे तर वर्ग करून घेतला, 9/4 आले आणि इथे 3 आणि 7चा गुणाकार 21 आला। या पद्धतीने हे मिळालं। यानंतर पुढे आपण हा जो 2 आहे तो या 4ला भागिले होईल, म्हणजेच 2 × 4 म्हणून या ठिकाणी 2 आलं। वरचे 9 तसेच वजा 21/7। आता अधिक 6ला बनवलं आहे आपण 12/2 का? कारण खाली इकडे 2 2 आहे, त्यासाठी समान छेद व्हावा म्हणून आपण ते 2 घेतले। आणि या सगळ्यांची जर आपण वजाबाकी केली तर आपण पाहू शकतो की इथं वरच्या बाजूला 9 - 21 + 12 असं येतं। 9 - 21 यामध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून त्याची वजाबाकी होईल, म्हणजेच 21मधून 9 वजा होतील आणि 21मधून 9 वजा केले तर ते -12 येतील। -12 -12 उत्तर येईल 0। ही उजवी बाजू आहे समीकरणाची, म्हणून ही समीकरणाची उकल आहे। आता याचबरोबर आपल्याला दुसरं जे दिलेलं x = -2 ही किंमत आहे, ती उकल आहे का पाहूयात। x = -2 म्हणजे xच्या जागेवर -2 ठेवायचे। मग या ठिकाणी xच्या जागेवर -2 ठेवूयात। इकडे -2 ठेवलेत, -2 ठेवलेले आहेत, तर या -2चा वर्ग इथं होईल 4 आणि इथे 2 वेगवेगळी चिन्ह असल्यामुळे, समान चिन्ह असल्यामुळे -14 आले। आता या ठिकाणी आपण यांचा गुणाकार करून घेऊयात। 2 × 4चा गुणाकार 2×4 = 8 येईल। हे 14 × 6 = 20 होतील, 20 आणि 8 = 28, म्हणजेच 0 एवढी ती किंमत आलेली नाही आहे, म्हणजेच ही या वर्ग समीकरणाची उकल नाही। अशा पद्धतीने आपण एखादं वर्ग समीकरणाची उकल आहे की नाही पाहण्यासाठी त्या समीकरणामध्ये दिलेल्या किमती ठेवून पाहणार। जसं की आता इथे एक दिलेलं आहे, परंतु आता या ठिकाणी ची किंमत काढायची आहे आणि ती ची किंमत या उदाहरणामध्ये कशी काढू शकतो आपण, तर ती ची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम दिलेलं वर्ग समीकरण लिहून घ्यायचं। मूळ जे सांगितलेलं असेल ते मूळ आपण इथे ठेवायचं। तर या ठिकाणी सांगितलेलं आहे x = 5, म्हणजे या ठिकाणी आपण 5 लिहून घेणार। या ठिकाणी 5 लिहून घेऊयात। मग x = 5 ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू असं म्हणणार आणि हे वरील वर्ग समीकरणात ठेवून फक्त xच्या जागेवर 5 ठेवायचं आहे। वर पण तेच आपण केलं त्याप्रमाणे या ठिकाणी 5 येईल। या ठिकाणी आपण पुन्हा 5 लिहूयात। मग काय होईल, तर या दोघांचा गुणाकार 25k - 14×5 = 70 - 5 = 0। मग आता याच्यामध्ये 25k तसाच वजा 70 5 हे दोन्ही समान चिन्ह आहेत म्हणून 75 झाले बरोबर 0। 25k बरोबर या ठिकाणी तेच 75 इकडे आले, तिकडे ऋण होते, उजव्या बाजूला गेल्यामुळे ते धन होतील 75। आता हे 75 वर येणार अंशामध्ये आणि हे जे 25 आहेत ते खाली येतील, मग 25 × 75 अशा पद्धतीने उत्तर आलं। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दिलेल्या संख्या उकल आहेत की नाही तपासायचं असेल त्यावेळेस आपण डावी बाजू किती येते ते पाहणार आणि ज्यावेळेस
डावी बाजू उजवी बाजू ह्या तपासून पाहणार की ती किंमत ठेवल्यानंतर किती येते. आणि केची किंमत काढायची असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये फक्त एक्सच्या जागेवर किंमत ठेवून दिलेली किंमत ठेवून उरलेलं सगळं जे आहे तसं सोडवायचं. म्हणजेच यामध्ये उकल शोधताना आपल्याला किंमत ठेवायची आहे. इथे एक उदाहरण 6वं दिलेलं ते आपण एक पाहूयात. उरलेली उदाहरणं तुम्ही या सर्व संचातली सोडू शकता. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्गसमीकरणाचे मूळ त्यांनी सांगितलं आहे -7/5. m बरोबर मग -7/5 ठेवायचे. म्हणजे जिथे m तिथे -7/5 हे आपण ठेवून घ्यायचं. आता या ठिकाणी 5ला 5 कट होतील म्हणजे 75 राहिले. इथे होतील -14/5 अधिक k बरोबर 0. आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकेल आणि मग k बरोबर शेवटी उत्तर येईल. अशा पद्धतीने आपण हे सर्व संच वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया.